प्रणित म्हात्रे बनतायत मॅचचे हिरो, अर्थातच मॅन ऑफ द मॅच. आणि त्यांना मात्र हे पारितोषिक या ठिकाणी नक्कीच दिलं जाईल. प्रणित म्हात्रे, आपण या ठिकाणी टॉस बॉक्समध्ये यावं आणि आपला मॅन ऑफ द मॅचचा अवॉर्ड मात्र आपण कलेक्ट करायचं आहे. आणि मॅन ऑफ द मॅच देण्याची विनंती मी करतोय. आमचे पाहुणे सन्माननीय देवानंद दादा म्हात्रे साहेब यांना विनंती असेल की आपले शुभ हस्ते मात्र प्रणित म्हात्रे यांना आपण मॅन ऑफ द मॅचचं पारितोषिक या ठिकाणी नक्कीच द्यावं. फार चांगला खेळ मात्र त्यांचा राहिला आणि या संघाला विजय मिळवून देण्यामध्ये मात्र इम्पॉर्टंट रोल त्यांचा आपण पाहिला. 21 धावा त्यांच्या बॅटमधून त्यांनी कुठून काढल्या पहिल्या सत्रामध्ये आणि संघाला मोठ्यात मोठ्या धावसंख्येपर्यंत पोहोचवलं. तो प्रणित म्हात्रे, अर्थातच पणा या नावाने ते प्रसिद्ध आहेत. त्यांना मात्र मॅन ऑफ द मॅचचं बक्षीस दिलं जात आहे. देवानंद म्हात्रे साहेबांना विनंती असेल की आपल्या शुभ हस्ते हे बक्षीस मात्र प्रणित म्हात्रे यांना देऊन सन्मानित करायचं आहे. या ठिकाणी सन्माननीय पाहुणे जयेश वासुदेव म्हात्रे साहेब यांना विनंती असेल की आपण या मुख्य व्यासपीठावरती यावं. या स्पर्धेच्या माध्यमातून आपण त्यांचं मनपूर्वक आणि सहर्ष स्वागत करूया. मॅन ऑफ द मॅचची ट्रॉफी हे चित्र मात्र तुम्ही तुमच्या टीव्ही स्क्रीन्सवरती पाहताय, जिथे प्रणित म्हात्रेच्या 21 धावा आणि ते बनतायत मॅन ऑफ द मॅच. पुढील मॅच मात्र मैदानाच्या आतमध्ये नक्कीच सुरू केली जाईल. चांगली बॅटल. एका बाजूला विष्णुकांत 11 आणि त्यांच्या समवेत सूरज भाऊ 11. दोन्ही संघ एक संघांना पराभूत केल्यानंतर या स्पर्धेमध्ये मात्र या फेरीमध्ये मजल मारतायत. टॉस जिंकला अर्थातच सूरज भाऊ 11ने 3 ओव्हरची मॅच प्रथमतः गोलंदाजी करण्याचा निर्णय आणि विष्णुकांत 11 संघाला मात्र बॅटिंगचं आमंत्रण दिलं जाईल. सुरुवात कशी होईल या सत्रामध्ये ऐकवण्यासाठी वळूया साथी समालोचक मराठीचा गोड आवाज परमेशजी पाटील सर यांच्याकडे. थँक्यू. Yes, thank you, मानस. विष्णुकांत आणि सूरज भाऊ 11 या दोन टीम्समध्ये दुसऱ्या फेरीतील ही लढाई मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतो. विष्णुकांत 11 टीमने खरं तर टॉस जिंकला आणि क्षेत्ररक्षण निवडलंय. पहिल्या सत्रामध्ये फलंदाजीसाठी आमंत्रित केलंय सूरज भाऊ 11 या टीमला. या ठिकाणी अडव्या बॅटने खेळण्याचा प्रयत्न. वेलकम स्वॅग से करेंगे सबका स्वागत. षटकार. आदरणीय जयेश वासुदेव म्हात्रे यांना आमची विनंती असेल आपण अतिथी मंचकावर यावा. वेलकम वेलकम सिक्सर या ठिकाणी पहिल्या चेंडूवर आपण पाहिला. चांगला फटका. बॉल बॅक ड्राईव्ह त्या ठिकाणी आपण पाहतोय 30 सर्कलच्या आतमध्ये मिड ऑफ क्षेत्रामध्ये चेंडू ट्रॅव्हल होत असताना कोणत्या प्रकारची रन्स त्या ठिकाणी पाहायला मिळत नाही. सेन्सिबल क्रिकेट. पहिल्या चेंडूवर षटकार आल्यानंतर मात्र सन्मान दिलाय गोलंदाजाला फलंदाज मयूरने. पुढचा चेंडू खरं तर फुल टॉस चेंडू होता, मिस केला असं मात्र काहीसं म्हणावं लागेल. हताश आहे, नाराज आहे स्वतःवर मयूर. एक चांगली संधी गमावली या खेळाडूने. लेग साईडला पॅडवर फुल टॉस. खरं तर होम डिलिव्हरी होती, त्याला पाठवायचं होतं, परंतु बॅट आणि बॉलचं कनेक्शन नाही आहे. लेग बाईटच्या स्वरूपाने एक सिंगल रन स्कोर कार्डमध्ये ॲड केली जाईल. धावसंख्या स्कोर कार्डवर आपण पाहतोय 7 रन्स. 7 धावा धावफलकावर बॅटिंग करत असताना टीम सूरज भाऊ 11 या संघाला आपण पाहतोय. महत्वाची मॅच, महत्वपूर्ण लढाई मैदानाच्या आतमध्ये. लॉफ केलाय समोरला. क्षेत्ररक्षक पोहोचेल का? नो मॅच लँड मध्ये चेंडू पडला. एक टप्पा घेत स्ट्रेट लॉंग ऑफ आणि लॉंग ऑन क्षेत्राच्या मधोमध सीमा पार चौकार.
आक्रमक फटकेबाजी खरं तर पहिल्या षटकामध्ये आपण पाहतोय. आणखीन एक चांगला फटका त्या ठिकाणी अलाउंड द कार्पेट वाईडिश लॉंग ऑन क्षेत्रामध्ये सिंगल कंप्लीट सेकंडचा कॉल आणि दुसरी रन्स मिळाली देखील. अगदी चित्ताच्या वेगाने सिंगलला कन्वर्ट केलं डबलमध्ये आणि या 2 धावांच्या मदतीने धावसंख्या मात्र स्कोर कार्डवर पाहायला मिळेल 13 धावा धावफलकावर आपण पाहतोय. मयूर आणि रोशन ही जोडी मात्र मैदानासाठी तर पहिल्या षटकासाठी गोलंदाज तुषार राईट आर्म ओव्हर द विकेटनी गोलंदाजीसाठी सज्ज झालाय तुषार. षटकातील हा पुढचा चेंडू बैठक एक घुटना वाकवला आणि चेंडूला लॉफ केलाय. स्वीट साऊंड ऑफ द बॅट. वेलकम सिक्सर. षटकाची सुरुवात झाली षटकाराने तर षटक संपलं सिक्सरनेच. अर्थातच पहिल्या आणि शेवटच्या चेंडूवर षटकार पाहायला मिळालं. पहिलं षटक त्या ठिकाणी समाप्त झालं. 19 धावा पहिल्या षटकामध्ये आपल्याला पाहायला मिळाल्यात. टॉस जिंकल्यानंतर क्षेत्ररक्षण करण्याचा जो निर्णय घेतलाय विष्णुकांता 11 या संघाने खरं तर तो यशस्वी राहील का हे देखील पाहावं लागेल. मैदानाच्या आतमध्ये मयूर आणि रोशन हे खेळाडू मात्र बरसलेत. प्रत्येकी एक षटकार या खेळाडूंच्या बॅटमधून आपण पाहिलाय. 3 षटकांची लढत पहिल्या ओव्हरमध्ये 19 आल्यानंतर दुसऱ्या षटकासाठी महेशला या ठिकाणी बोलवण्यात आलंय. धावांची गती कमी करेल का महेश. फुल टॉस आहे. पहिल्या चेंडूला देखील लॉफ केलंय. अगदी प्रेक्षकांच्या भेटीस चेंडूला पाठवले सीमा पार. षटकार. मयूर बद्दल भरपूर काही आम्ही ऐकले परंतु आज प्रत्यक्षात त्याची फलंदाजी या ठिकाणी मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळाले. पण फुटवर्क एकदम सिंपल आहे परंतु वेट अँड वॉच च्या भूमिकेत हा खेळाडूला आपल्याला पाहायला मिळतोय. आणखीन एक थांबून खेळण्याचा प्रयत्न. बॅकवर्ड क्षेत्राकडे स्ट्रोक प्ले करायचा होता. अर्थातच लॉंग लेग फाईन लेग क्षेत्राकडे फटका मारायचा होता. बॅट आणि बॉलचं कनेक्शन नाहीये. निर्धाव चेंडू आलाय. 1 षटक आणि 2 चेंडूंचा खेळ समाप्त झालाय. धावसंख्या स्कोर कार्डवर आपण पाहतोय 25 धावा धावफलकावर. दुसऱ्या षटकातील तिसरा चेंडू पुढे येऊन मोठा प्रहार करायचा होता. बिग हिट करायचा होता परंतु आणखीन एक डॉट बॉल. खरं तर आम्ही नेहमी म्हणत असतो की षटकारानंतर सिंगल काढेल ना तो खरा खेळाडू परंतु आजकाल प्रत्येक खेळाडू षटकारांच्या शोधात जात आहेत. इकडे सोपा चेंडू होता. फिरून खेळण्याचा प्रयत्न. फाईन लेग क्षेत्रामध्ये चेंडूला पाठवले सरळ सीमा पार. षटकार. थँक्यू DJ राम यांच्या माध्यमातून सुमधुर संगीत आपण खरं तर सकाळच्या सत्रापासून आपण ऐकतोय. काय जबरदस्त बॅटिंग मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय मयूरच्या माध्यमातून. इकडे देखील 3 स्टंपच्या मधोमध चेंडू फेकण्याचा प्रयत्न. शफल होऊन खेळण्याचा प्रयत्न. आणखीन एक डॉट बॉल. या षटकाचा जर का आपण विचार केला तर 2 सिक्सर आलेत परंतु 3 डॉट बॉल्स देखील या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळाले. चांगला फटका अलॉंग द कार्पेट डीप कव्हर पॉइंटला. क्षेत्ररक्षक सीमारेषा लगत आपण त्याला पाहतोय. सिंगल रन्स या ठिकाणी जरूर मिळेल. थांबवलंय
या ठिकाणी जर का रोशनचा विचार आपण केला तर षटक संपलं दुसरं. 2 षटकांचा खेळ या ठिकाणी समाप्त झालाय. पहा खरं तर रोशनने विश्वास दाखवलाय मयूरवर. शेवटच्या चेंडूवर दुसरी रन्स घेण्याचा प्रयत्न मयूरचा होता, परंतु रोशनने नकार दिला. 2 षटकांचा खेळ या ठिकाणी संपलाय. 2 षटकानंतर धावसंख्या आपण पाहतोय एकूण 32 धावा धावफलकावर, जिकडे पहिल्या षटकात आल्या 19. दुसऱ्या षटकाचा जर का आपण विचार केला तर सेकंड ओव्हरमध्ये 13 रन्स या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळाल्या. खूप चांगलं आयोजन या ठिकाणी आपण पाहतोय. बिग ट्रॉफीज मालिका वीरसाठी स्पोर्ट्स सायकल आणि ती सायकलची रखवाली करत असताना आमचे संतोष दादा. चला पाणी घेऊन जा. पाण्याची माग मैदानाच्या आतमध्ये खेळाडूंकडून केली गेली आहे. पण 12th मॅन पाणी घेऊन गेला तरी देखील चालेल. टीमचा 12th मॅन. दोन षटकांचा खेळ संपला आणि 32 धावा 32 रन्स. लॉस ऑफ 0 विकेट्स. एकही विकेट न गमावता 32 धावा धावफलकावर आपण पाहतो. संतोष थोडी घाई कर. शेवटचं षटक स्लॉग ओव्हर डेट ओव्हर आणि शेवटच्या षटकासाठी गोलंदाज नीतू राईट आर्म ओव्हर द विकेट. चांगला फटका ऑन द कार्पेट. तिकडे लॉंग ऑन क्षेत्रामध्ये क्षेत्ररक्षक आहे. सिंगल कंप्लीट. सेकंडचा कॉल. खराब फेकी, खराब स्ट्रॅटर्जी पाहायला मिळाली. पण चेंडू हातात ठेवून काहीच होणार नाहीये. लवकरात लवकर चेंडू जेवढा तुम्ही रिलीज कराल रन्स एक एक्स्ट्रा गेली या चेंडूवर. 2 धावांच्या मदतीने धावसंख्या मात्र स्कोर कार्डवर पाहायला मिळेल 34. 34 धावा धावफलकावर आपण पाहतोय. टॉस गमावल्यानंतर क्षेत्ररक्षण करत असताना विष्णुकांता 11 या संघाला आपण पाहतोय. सामाजिक कार्यकर्ते आदरणीय जयेश म्हात्रे यांचं या ठिकाणी शुभ आगमन. त्यांचं देखील आपण मोस्ट वेलकम करूया या स्पर्धेमध्ये. नेक्स्ट बॉल. चांगला फटका. डीप कव्हर पॉइंटला. क्षेत्ररक्षक फंबल झाला. चेंडू मात्र ट्रॅव्हल होत असताना पॉइंटला सीमा पार शौकार. पहा खरं तर एक विशेष सूचना सर्व खेळाडूंसाठी आहे.
खरं तर आपण पाहिलं तर जिते गावामध्ये आपल्याला मैदान नाही आहे, परंतु लवकरच आगामी काळामध्ये एक मोठं क्रीडांगण जिते गावामध्ये खरं तर आपण तयार करतोय. ग्रामीण रुग्णालय जितेचा वरचा जो परिसर आहे त्या ठिकाणी आपल्याला भव्य दिव्य क्रीडांगण पाहायला मिळेल. या स्पर्धेमध्ये ज्या 42 संघांनी प्रवेश घेतलेला आहे त्या 42 संघातील एक प्रतिनिधी त्या कमिटीवर सदस्य म्हणून राहणार आहे. तरी मी विनंती करेल 42 संघातील कॅप्टन्स किंवा एका सदस्याने आपली नावं खरं तर या वर्षीचं जे आयोजन करतायत अर्थातच श्री लक्ष्मीनारायण आणि देऊल आली या आयोजन कमिटीकडे आपली नावं आपण द्यायची आहेत. ग्रामीण रुग्णालय जितेच्या वरच्या परिसरामध्ये एकदा जोरदार टाळ्या होत्या मित्रांनो. आपल्या जिते गावामध्ये आपल्या हक्काचं क्रिकेटचं मैदान खरं तर आपल्याला पाहायला मिळेल. त्यासाठी खरं तर सर्व 42 संघांना आम्ही विनंती करू की आपला एका सदस्याचं नाव आयोजन कमिटीकडे द्याव्या. त्याचप्रमाणे जे वरिष्ठ खेळाडू आहेत अर्थातच 40+ जे खेळाडू आहेत आणि जे इच्छुक असतील कमिटीवर येण्यासाठी त्यांनी देखील आपली नावं या ठिकाणी आपण द्यावीत अशी सूचना या ठिकाणी आम्ही तुम्हाला करतोय. 5 सदस्य नोंदणी या ठिकाणी सुरू झालेली आहे. 42 संघातील एक प्रतिनिधी या कमिटीवर असेल. अर्थातच जिते विभाग प्रीमियर लीगच्या ऑक्शनच्या दिवशी देखील आदरणीय वैकुंठदादा पाटील हे देखील म्हणाले की जिते गावामध्ये खरं तर त्यांच्या माध्यमातून एक भव्य दिव्य क्रीडांगण त्या ठिकाणी पाहायला मिळेल. आणि आज ते ऑफिशियली अनाउन्समेंट देखील आपण करतोय की लवकरच ग्रामीण रुग्णालय जितेचा वरचा जो परिसर आहे तिकडे एक क्रीडांगण आपल्याला पाहायला मिळेल. मॅचकडे जाऊया. धावसंख्या स्कोर कार्डवर 39 39 धावा धावफलकावर आपण पाहतोय. षटकातील चेंडू बाकी असेल शेवटचा. लास्ट बॉल शेवटचा चेंडू बाकी आहे. खरं तर मग पुढील वर्षी स्पर्धा जिते गावामध्ये होईल. मग शेवटचा चेंडू या ठिकाणी खोलवर टप्प्याचा चेंडू आपण पाहिला. ऑन साईडला चेंडू ट्रॅव्हल होत असताना क्षेत्ररक्षक वेगाने आला, योग्य ठिकाणी चेंडू फेकला असं म्हणावं लागेल. फक्त सिंगल रन्स, टाळ्यांचा कडकडाट. इनिंगची समाप्ती. पहिलं सत्र या ठिकाणी संपलंय आणि पहिल्या सत्रानंतर धावसंख्या आपण पाहतोय 40 धावा तर 41 धावांचं लक्ष्य या ठिकाणी असेल टीम विष्णुकांता 11 या संघाच्या समोर. नेक्स्ट मॅच लायन्स 11 आणि मरियाई बी या दोन टीम मध्ये फाईट पाहायला मिळेल. सन्मानाकडे जाऊया आपण. जयेश म्हात्रे समाजसेवक खरं तर यांचा सन्मान या ठिकाणी आपण घेतो. मी JK दादांना विनंती करेल. JK दादांच्या शुभ हस्ते या ठिकाणी हा सन्मान या ठिकाणी केला जाईल आणि या सन्मानाचा आपण स्वीकार करावा. जयेश म्हात्रे पहा, लवकरच जिते गावामध्ये आपल्या हक्काचं मैदान आपल्याला या ठिकाणी तयार होत असताना आपल्याला पाहायला मिळेल. 42 संघांनी या स्पर्धेमध्ये प्रवेश घेतलेला आहे. 42 संघातील एक प्रतिनिधी आयोजन कमिटी अर्थातच मैदान साठी जी कमिटी तयार होत आहे त्या कमिटीवर आपलं नावं द्यायची आहेत. त्याचप्रमाणे जे वरिष्ठ खेळाडू आहेत त्या वरिष्ठ खेळाडूंनी देखील आपली नावं द्यावीत अशी आम्ही सूचना तुम्हाला सर्वांना करतोय. या ठिकाणी जयेश म्हात्रे यांचा सन्मान या ठिकाणी संपन्न होईल. JK दादांच्या शुभ हस्ते या ठिकाणी हा सन्मान सोहळा आपण पाहतोय. टॉस साठी जाऊया. नेक्स्ट मॅच बिग फाईट पुढची लढत या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळेल. टीम लायन्स 11 आणि मरियाई बी.
लायन्स 11 आणि मरियाई बी या दोन टीम्समध्ये या ठिकाणी टॉस केली जाईल. आदरणीय भाऊ म्हात्रे साहेबांच्या शुभ हस्ते या ठिकाणी आपण टॉस घेतोय. चला कॅप्टन प्लीज आणि मानस मनोरे. थोडी घाई करा प्लीज, टॉस करूया कारण की सामना सुरू होईल. देऊळआली तील सर्व सभासदांचं खूप चांगलं योगदान या स्पर्धेसाठी आम्हाला लाभलेलं आहे. मरियाई बी आणि या ठिकाणी लायन्स ए मध्ये टॉस. टेल इज अ कॉल बट इट इज अ हेड. मरियाई बी संघाने टॉस जिंकलाय. निर्णय का असेल? निर्णय का असेल? कळवतो थोड्या वेळात निर्णय या कळवणार आहेत. सो दोन्ही संघाने या ठिकाणी आपण शुभेच्छा देऊया. थैंक यू सो मच. पहली गेंद थी, फुल टॉस थी, ऑफ साइड के ऊपर थप्पड़ मारा, कमाल का स्ट्रोक था. फील्डर करेंगे गेंद का पीछा, लेकिन देखते ही देखते गेंद जाएगी कवर पॉइंट बाउंड्री के बाहर. पहली गेंद पर आएगा नंबर 4. बॉल को चेक करना है बिल्कुल. बैटिंग टीम का रिव्यू है. यस, नो बॉल के लिए यहाँ से चेक जरूर किया जाएगा. अंपायर का मानना कि फेयर डिलीवरी है, लेकिन बैटिंग टीम ने चैलेंज किया है अंपायर के डिसीजन को. बिल्कुल चेक करेंगे और आपको राइट डिसीजन बताया जाएगा. चलिए, ऑनफील्ड अंपायर प्रॉपर व्यू न होने की वजह से जो ऑनफील्ड अंपायर का डिसीजन है वही माना जाएगा. उसी की वजह से फेयर बॉल है तो फेयर बॉल ही रहेगी. पहली गेंद के ऊपर 4 रन आई है. बल्लेबाजी करते हुए मंदार के साथ तुषार, ये सलामी बल्लेबाजों की जोड़ी पहली ओवर को लेकर है. गेंदबाज मयूर इस बार देखिए यॉर्कर लेंथ वाली ये गेंद थी, खोद के निकाला, हल्के से मिस फील्डिंग हुई. ये भी गेंद जाएगी. देखते ही देखते वाइडिश लॉन्ग ऑफ बाउंड्री के बाहर 4 रन. स्थिती होती है त्यांना देखील विनंती आहे की आपण यावं. आपलं देखील मनपूर्वक स्वागत. बैक टू बैक 2 गेंदों में 2-4 यानी कि 8 रन स्कोर कार्ड के ऊपर आएंगे. पीछा करना है 41 का. 40 बने, 41 का पीछा. बैकफुट पर गए, स्क्वायर कट करना चाहती है, लेकिन यहां से एक डॉट गेंद की समाप्ति होती हुई नजर आएगी. मंदार के बारे में अगर हम बात करें तो बहुत ही कम उम्र का ये खिलाड़ी, लेकिन इनका खेल मैंने पिछले साल देखा था. क्या कमाल का खेल किया था. जीते गांव कप 2024 में मंदार ने, और उसी खेल को उन्हें यहाँ पे जरूर रिपीट करने की जरूरत है. इस बार भी देखिए बैकफुट से जाकर कट करने की कोशिश, लेकिन गेंदबाज मयूर भी कुछ कम नहीं है. मयूर हमेशा हमें टीम जितवाई जीते बी की तरफ से खेलते हुए ग्रामीण में नजर आती है, लेकिन आज खेल रही है वो टीम विष्णु कांता की तरफ से. और क्या कमाल का प्रदर्शन एज एन बॉलर. 2 में 8 खाने के बाद अगली 2 गेंदें डॉट आ चुकी है. यॉर्कर लेंथ वाली ये भी गेंद थी, ऑन साइड के ऊपर अलोंग द कार्पेट से ड्राइव किया जाएगा. डीप में प्रोटेक्शन देखने को मिला. खिलाड़ी रफ्तार के साथ गेंद के ऊपर आएंगे, तब तक यहां से एक सिंगल रन जरूर पूरा किया गया है. जीतुआई गांव कप 2025 का ये रोमांच मैदान के अंदर एक दिन में आपको 14 टीम्स इस टूर्नामेंट में पार्टिसिपेट करते हुए नजर आएंगी, और 14 टीमों में से एक टीम टॉप 3 में आज के दिन में आपको जाती हुई नजर आएगी. पिछले मैच को जीता टीम नवजोत 11 ने, और ये दूसरा मैच दूसरे राउंड का चल रहा है. इस बार देखिए हेलीकॉप्टर शॉट उड़ाया, शॉट कवर के ऊपर से गेंद जाएगी डीप कवर बाउंड्री के बाहर. 1 बाउंस इनटू द फैन. 4 रन. इन्हीं 4 रनों के साथ P1 की ओवर का खेल मैदान के अंदर समाप्त हो चुका है.
पीछा करना है 41 का। रन वरियर स्कोर कार्ड के ऊपर 13 रन, आने वाली 12 गेंदे। और मैदान के अंदर अगर हम समीकरण की बात करें तो जीतने के लिए अभी भी 28 रनों की जरूरत है। 2 ओवर के बाद ऑफिशियल ड्रिंक्स ब्रेक मैदान के अंदर जरूर दिया जाएगा, ऐसे ऑर्गेनाइजर्स की सूचना जरूर आ रही है। लेकिन पानी की मांग की गई है, पानी को पहुंचाना है आपको। आमचे सन्माननीय भावडे ज्यांचं आगमन या ठिकाणी नक्कीच होताना पाहायला मिळतं। ऑन स्क्रीन वरती मात्र संतोष मामा म्हात्रे यांचं चित्र ऑन स्क्रीन टीव्ही स्क्रीन्स वरती त्यांचा फोटो आपल्याला त्या ठिकाणी पाहायला मिळतो आहे। जितवाई जिते संघाचे कट्टर समर्थक आणि पेणमधील प्रेक्षकांमधील क्रिकेटचे एक दर्दी म्हणून संतोष दादा म्हात्रे यांची असलेली ओळख आणि त्यांना टीव्ही स्क्रीन्स वरती मात्र या ठिकाणी आपण पाहतोय। संतोष मामा हाय करायचंय, हा त्यांचा हात बघा, ये बात त्यांना आपल्याला मात्र आपण नक्कीच त्यांना पाहतोय टीव्ही स्क्रीन्स वरती त्यांचं चित्र प्रचलित केलं जात आहे। हा संतोषजी म्हात्रे हे सांगतायत 2 ओव्हर नंतर पाणी भेटेल, पण नुकताच संतोषजी म्हात्रे गोव्यावरून रिटर्न आलेले आहेत। डायरेक्ट गोवा टूर मात्र त्यांनी केलेली आणि आता ते इथे सज्ज झाले आहेत। इस बार अटैक करने की कोशिश थी, फुलर लेंथ वाली ये बॉल थी ऑन साइड के ऊपर। अच्छी शुरुआत की जाएगी दूसरे ओवर की। भागदौड़ को संभालने के लिए गेंदबाजी मार्ग पर साहिल आपको यहाँ से आते हुए जरूर नजर आएंगे। सन्माननीय भावडे आदरणीय गजानन गणपत म्हात्रे साहेब यांचं आगमन मात्र या ठिकाणी झालंय। जे समाजसेवक आहेत त्यांना विनंती आहे की आपण या मुख्य व्यासपीठावरती यावं, स्पर्धेच्या माध्यमातून त्यांचं मनापासून स्वागत असेल। ये देखिए लोअर फुल टॉस थी, ऑन साइड के ऊपर लॉफ्ट करना चाहते थे, कहीं पे निगाह और कहीं पे निशाना। ये सिचुएशन मैदान के अंदर आपको देखने को मिलेगी। दौड़ गेंद की यहाँ से जरूर समाप्ति हो चुकी है। आरएस लाइव इवेंट्स के माध्यम से इस टूर्नामेंट का लाइव कवरेज किया जा रहा है। जितने दर्शक हमारे साथ लाइव जुड़े हैं उन सभी का भी हम तहे दिल से स्वागत करेंगे। कमाल की गेंदबाजी, युवा की हवा, साहिल कमाल का बॉलिंग। इस बार भी अटैक करने की कोशिश थी, गुडलैंड स्पॉट पर टप्पा खाया। गेंद में आपको अतिरिक्त उछाल देखने को नहीं मिलेगा, बल्ला हवा की रफ्तार के साथ घूमा, लेकिन प्रॉपर टाइमिंग न होने की वजह से यहाँ पे आपको एक सिंगल रन आता हुआ नजर आएगा। कमबैक करना बहुत इंपॉर्टेंट होता है, क्योंकि कमबैक इज बेटर देन सेटबैक, ये हमेशा कहा जाता है। आपकी वापसी आपकी सबसे बड़ी ताकत होती है। और पहले ओवर में 13 आने के बावजूद दूसरी ओवर में टीम विष्णुकांता 11 के गेंदबाज साहिल कमबैक करते हुए नजर आएंगे। इस बार अटैक किया, रडार में गेंद डाली थी, स्टैंड एंड डिलीवर, स्टैंड्स में भी डिलीवर किया है, मिलेंगे 6 रन। ब्रेडर मंदार के बारे में हमने चर्चा की थी कि पिछले साल से ये खिलाड़ी आपको काफी फॉर्म में नजर आ रहा है। ये दिखने में छोटा है लेकिन बड़ा धमाका करने की ताकत अपने पास रखता है। पॉकेट साइज डायनामाइट है बल्लेबाज मंदार। और अब यहाँ से रनों की गति को बढ़ाया जाएगा। द टोटल इज ऑन स्कोर बोर्ड 21 विदाउट लॉस। ये रन संख्या आपको स्कोर कार्ड के ऊपर आते हुए जरूर नजर आएगी। इस बार भी देखिए बल्ला घूमा है लेकिन आउटसाइड द ऑफ स्टंप। हनुमान नाइक सर का इशारा आएगा कि ये गेंद यहाँ से आपको वाइड डिलीवर्ड होती हुई जरूर नजर आएगी। दरम्यान आपण पाहतोय सन्माननीय भावडे ग्रुप ग्रामपंचायत जितेचे सदस्य सलोनीताई निलेश तांडेल यांचं आगमन या ठिकाणी मात्र झालंय। त्यांना विनंती असेल की आपण आदरपूर्वक व्यासपीठावरती यावं। या स्पर्धेच्या माध्यमातून आपण त्यांचं मनपूर्वक स्वागत करूया। ग्रामपंचायत जितेच्या सदस्य सलोनीताई निलेश तांडेल यांना विनंती असेल की आपण व्यासपीठावरती यावं। आपलं मनापासून स्वागत।
मैदान के अंदर देखिए बढ़िया खेल आपको यहाँ से होता हुआ जरूर नजर आएगा। मौका बन सकता था, 4-4 5-5 खिलाड़ी यहाँ से कोशिश कर रही है, लेकिन कामयाबी अभी भी मिल नहीं रही। 2 रन यहाँ से मुकम्मल किए जाएंगे और इन्हीं 2 के साथ टीम का टोटल बनेगा 24, यानी 24 रन स्कोर कार्ड के ऊपर। चौबीस रन यहाँ से स्कोर कार्ड पर बने जरूर है। जीतने के लिए अभी भी 17 का समीकरण मैदान के अंदर बनेगा। फुल टॉस गेंद है ऑन साइड पर, आ बैल मुझे मार, दिया मौका लगाया छक्का, मंदार के बैट से आएगा मैक्सिमम। अन्नदाता सुखी भव. खरं तर आज ज्यांनी आम्हाला उत्कृष्ट जेवण बनवून दिलं असे आमचे आचारी दिगंबर म्हात्रे, भालचंद्र म्हात्रे, महेश म्हात्रे, सुरेश म्हात्रे, गणेश म्हात्रे, नंदकुमार म्हात्रे या सर्वांचं या ठिकाणी आम्ही आभार व्यक्त करतोय. खास करून सुरेश मामा आमचे उत्कृष्ट आचारी आहेत. 30 धावा, मानस 30 धावा धावलकावरती झाल्यात. येणारे 6 चेंडू आणि विजयासाठी 11 धावांची गरज है. 30 रन बनी है स्कोर कार्ड के ऊपर, आने वाली 6 गेंदें और जीत के लिए 11 रन का समीकरण यहां से आपको बनता हुआ जरूर नजर आएगा. पुनश्च एकदा आपण विनंती करूया ग्रामपंचायत जितेच्या सदस्य सन्माननीय सलोनीताई निलेश तांडेल मॅडम यांना विनंती असेल की आपण मुख्य व्यासपीठावरती यावं. या स्पर्धेच्या माध्यमातून आपण त्यांचं मनापासून स्वागत करूया. 6 गेंदे और 11 का समीकरण मैदान के अंदर आपको बनता हुआ नजर आएगा. आदरणीय नामदेव म्हात्रे यांना आमची विनंती असेल आपण अतिथी मंचकावर यावं. सन्माननीय नामदेव म्हात्रे. चलिए स्पीड अप करना है प्लीज अंपायर, उन्हें वार्न कीजिए, इतना समय आपको नहीं दिया जाएगा. 4:37 हो चुकी है. अभी भी 4 मुकाबले आज के दिन में बाकी है. यहां से अगर हम बात करें तो 4 मुकाबले आज के दिन में अभी भी बचे हैं. 6 में 11 बनानी आखिरी ओवर की जिम्मेदारी को लेकर गेंदबाज है अजय, जो अंपायर की लेफ्ट हैंड साइड से राइट आर्म ओवर द विकेट का एंगल इस्तेमाल करते हुए नजर आएंगे. मंदार और तुषार ये A1 क्वालिटी की जोड़ी है सूरज भाव 11 टीम की, और क्या कमाल का खेल उनके माध्यम से आपको मैदान के अंदर देखने को मिलेगा. आखिरी ओवर की शुरुआत की जाएगी. पहली गेंद फुल टॉस डाली थी, खराब गेंद थी, गलती की है. गलती क्रिकेट में नहीं चलती, गलती को माफी नहीं मिलती. बिना दसरा बिना दिवाली का मिलेगा बोनस. 6 तो आया लेकिन नो बॉल. 1+6 ऐसे 7 रन.
काम और जीत गई है यहां से 1.5 बॉल। हा बाहेरून आतमध्ये येऊ नका तिकडे। सूरज भाऊ 11 संघाचे खेळाडू बाहेरून ओरडायचं नाहीये। हा आयोजक मग कठोर निर्णय घेतील। चांगली मॅच आहे, तुम्ही मजबूत आहात, त्यामुळे कोणती गैरवर्तणूक करू नका ही सूचना मात्र दिली जाईल। फुल टॉस गेंद है इस बार ऑन साइड पर। MS धोनी स्टाइल में मैच को फिनिश किया जाएगा और मैच में मिली है जीत सूरज भाऊ 11 को। मैनी मैनी कॉन्ग्रेचुलेशंस। आणि या ठिकाणी आपण पाहतोय आमचे रामनाथ दादा ठाकूर ज्यांच्या माध्यमातून आपण JPLचं यावर्षीचं पर्व आयोजित होताना पाहिलं होतं आणि रामनाथजी ठाकूर यांच्या माध्यमातून ॲज अ कॉमेंटेटर आमच्यासाठी 100 रुपयांचं बक्षीस त्यांनी दिलेलं आहे। त्यांचं बरंचसं प्रेम आमच्यावरती आहे, त्याबद्दल त्यांचा आभार या ठिकाणी नक्कीच व्यक्त करूया। आम्हाला पाठबळ देण्याचं काम रामनाथजी ठाकूर